आणि मी खरंच बाळासाहेबांचे खूप आभार मानतो की त्यांनी उठाव लुंगीन बजाव फुगी ते साऊथ अण्णांच्या विरोधात केलं होतं रिॲलिटी म्हणजे त्यावेळेस त्यांना स्कोप कोण भेटलं होतं नाही ना आपल्या भूमिकेवर आपणच विचार केला पाहिजे ना उद्या काय उद्याचं भविष्य काय आहे हां इथं राजस्थान आणि गुजरात होऊन जाईल महाराष्ट्रात मराठी राहणार नाही मग काय आता नाशिकची निवडणूक लागलेली आहे या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती काय आहे म्हणजे वातावरण कसं चाललंय सध्या एकदम गरम आहे का एकदम व्यवस्थित आहे एकदम गरम आहे वातावरण. हा का? नाशिकचं वातावरण एकदम गरम आहे. थंडी असली तरी गरम आहे. आता थंडी तर थोडी कमी झाली ना थोडी कमी झाली, त्याच वातावरणामुळे कमी झाली. काय वाटतं आता सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाल्यामुळं नाशिकला त्याचं काही फरक पडेल असं वाटतं का? नाही, एवढा काही फरक नाही पडणार. अच्छा म्हणजे पडल पण एवढा नाही पडणार का त्यांचे जेवढे त्यांनी आत्ताच्या कंडिशनला उभे केले ते त्याच्यापेक्षा. अच्छा हम्म. काय वाटतं नाशिकचे विकासाच्या बाबतीत तुम्हाला काय असे मुद्दे वाटतात का नाशिककरांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे किंवा त्याची चर्चा होते बुवा की हे व्हायला पाहिजे बुवा असं किंवा नाराजी आहे लोकांची त्या मुद्द्यांबद्दल? त्या मुद्दे तर तसे बघायला गेले तर कुंभमेळ्याचेच आहे, रस्ते वगैरे. परत आता हे जे गंगेचं जे आहे पात्र, त्या पात्रेच्या विषयी थोडंसं म्हणजे जी घाण होती गंगेची ती, आणि बस एवढंच. नाही हा एक तुम्ही जो हे जे बोलताय खूपच महत्त्वाचं आहे. गंगेमध्ये जी घाण जाते, गोदावरी गंगेमध्ये जी घाण जाते, आपण म्हणजे जर पुढे जर गेलं म्हणजे कोणता नाशिक रोडचा जर परिसर सुरू जर झाला म्हणजे आपली जुनं नाशिक नाही पण पुढे तिकडे खूपच म्हणजे स्वच्छता बिलकुल नाही आहे आणि नाही का बरोबर आहे, कारण की दशक्रिया विधी वगैरे तर होता सगळं म्हणजे ते त्या बाबतीत स्वच्छता पाहिजे तर स्वच्छता नाही बुवा असं पाहिजे, मॅनेज पाहिजे. कारण दशक्रिया विधीच्या निमित्ताने लोक त्या ठिकाणी येतात आपले हातपाय धुतात त्या पद्धती स्वच्छता पण पाहिजे तशी स्वच्छता नाही इथं. नाही, बरोबर आहे. त्याच्यासाठीच तर काही ना काही उपाययोजना केल्या पाहिजेत त्यांनी. काय एकंदरीत आता तसं जर विचार केला तर हा जो नाशिकचा जो आपण प्रॉपर नाशिक म्हणतो याला आणि सिडकोचा परिसर म्हटलं तर न्यू सिडको म्हटल्यानंतर तिथं बऱ्याच प्रमाणात खानदेशी बांधव आहे म्हणजे धुळे असेल जळगाव असेल त्या भागातले भरपूर लोक आहे. पण नाशिकचं जर परिसर म्हटलं तर इथून तर अगदी म्हणजे तुमचं काय ते पुढचा एरियाचं काय नाव त्या जुनं नाशिक त्या एरियाचं काय नाव आहे? जुनं नाशिक. इथं हां गावठाण. ह्या परिसरामध्ये वातावरण कसं आहे आणि तिकडं वातावरण कसं आहे सेमच आहे का? सेम निवडणुकीचं सेमच आहे, सगळ्या अख्ख्या नाशिकमध्ये सेम वातावरण चालू आहे सध्या. आणि जो मोहल्ला आहे तिथं काही काही शीट्स वेगळे पक्षाने दिले का म्हणजे समजा उदाहरणार्थ MIM वगैरे किंवा इतर काही नाही तेवढे नाही काही. पतंग वगैरे MIMचे कोणाचेच नाही कोणाचेच नाही. मग तिकडे उमेदवार कोण आहे म्हणजे कोणत्या पक्षाचे? तिकडे सगळे एकमेकांचेच आहे. अपक्ष आहे का? नाही अपक्ष नाही. तिथं जवळजवळ आहे ना, हा अपक्ष आहे पण मग विषय असं आहे का आपले याचे जे आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे युती महाविकास आघाडी हे आहेच तिथे, असं काही नाही. काय आता सध्या जे आपल्या महाराष्ट्रात जे काऊर चाललेलं आहे मुंबई महानगरपालिकेचा आता समजा परप्रांतीय किंवा उत्तर भारतीयांचा जो मुद्दा आता मुंबईत राबतोय त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? आता असंच वाटतं का बुवा व्हायला पाहिजे मराठीच माणूस, पण आता शेवटी डिपेंड वरतीच आहे ना, आपण तर काही बोलू नाही शकत, आपण सामान्य नागरिक आहे. दुसरा एक विषय जसे बघा व्यापारासाठी इंग्रज आले आणि राजकर्ते झाले तसा उद्योगधंद्यात जर म्हटलं तर मराठी माणूस सक्सेस नाही असं काही नाही, सक्सेस आहे. तो वडापाव सुद्धा चांगल्या पद्धतीने विकतो आणि मोठा होतो, बरोबर आहे की नाही? चहाची सुद्धा तो ब्रँड निर्माण करू शकतो आणि मोठा होऊ शकतो किंवा असे बरेच उद्योग मराठवाड्यामध्ये पण निर्माण झालेले नाही असे काही नाही. परंतु अतिक्रमण होतंय बाहेरच्या लोकांचं या ठिकाणी. आपण जर विचार केला तर नुसते उत्तर बिहारीचंच नाही, उत्तर बिहारी तरी बिचारे मोलमजुरीसाठी येतात त्यांचा घर प्रपंच चालवण्यासाठी, परंतु राजस्थानी असेल राजस्थानी जर विचार केला तर नाशिकचं सारा मार्केट असेल मनीष मार्केट असेल एक मराठी व्यक्ती तिथं दिसत नाही. तिथं देशभरात तिथून माल जातो, टर्नोचा करोडोचा तिथं व्यवहार होतो, पण एक मराठी तिथं नाही. छत्रपती ही मराठ्यांची भूमी आहे, मराठ्यांचं आपलं राज्य असून या ठिकाणी मराठ्याचा तिथं एक माणूस नाही. बरोबर. त्यानंतर तिथं त्या सोडून मुंबई त्या सोडून आपल्या नाशिकमध्ये जर विचार केला तुम्ही जर मोबाईल मार्केटमध्ये गेले सगळे राजस्थान दिसतं, सगळं मार्केट त्यांचं. मराठी माणूस तिथं एक सुद्धा नाही आहे, ते ठेवते बी नाही. हां एक माणूस सुद्धा नाही आहे. आणि पुण्यामध्ये सुद्धा मेन मोबाईलच्या मार्केटमध्ये ते पुण्या आणि पिंपळगाव बसवंतमध्ये सुद्धा डायरेक्ट बाजारपेठ झाली त्या
राजस्थानी व्यापाऱ्यांची. म्हणजे एवढं मोठं अतिक्रमण आहे. स्थानिक आपले जे भूमिपुत्र आहे त्यांनी करायचं काय मग? आता त्यांना आता ते भांडवलानी पण मोठे राहता. बरोबर. स्टार्टअप जर करायचं असतं त्यांची लिंक डायरेक्ट वरून राहते. मग आपला जो आता नोकऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे काही ना, मग होय कसं करायचं? जो राज ठाकरेंनी जो मुद्दा काढला होता परप्रांतीयांचा विषयी, किंवा शिवसेनेची ज्यावेळेस निर्मिती झाली, बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस शिवसेना निर्माण केली त्यावेळेस उठाव लुंगीन बजाव पुंगी असं ते अण्णा लोकांच्या साऊथ इंडियनच्या याच्यात जी काढली होती. आता काहीतरी वेळ आली का आता मराठा भूमिपुत्रांसाठी आता कुठंतरी एखादं काहीतरी, काय वाटतं तुम्हाला? व्हायलाच पाहिजे, वेळ आलेली ती. आता तुम्ही नाशिकमध्ये राहता, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. मी तरी येवल्याला राहतो. नाशिकमध्ये राजस्थानी व्यापाराचा किती सुळसुळला, किती मोठं अतिक्रमण आहे सांगा मला तुम्ही. आज हे दुकानदारी करायला उद्या हे राज्य इथं सगळे तेच होतील. इथं सगळे जमिनी ते तुम्हाला राहावं लागेल झोपड्यांमध्ये तिकडं. आता मुंबईत काय हो राहिलं? मुंबई सेंट्रल ते अंधेरी पार विरारपर्यंत त्यांचा सुळसुळ झाला. आपले मराठे चालले ठाणे कल्याण तिकडे. काय वाटतं? बरोबर आहे ना. वस्तुस्थिती आहे की नाही? हो आहे ना वस्तुस्थिती. आवाज कोणतरी उठावला पाहिजे. हो बरोबर आहे, उठवलं तर पाहिजेच. राज ठाकरेंनी मागाची जी भूमिका घेतली होती, मनसेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त शिष्ट त्यांच्या त्यावेळेस आल्या होत्या. हा मुद्दा लोकांना आवडला होता. परंतु राज ठाकरेंना मोठमोठ्या सेलिब्रिटींनी सुद्धा नावं ठेवले या मुद्द्याच्या बाबतीत. मग सेलिब्रिटी ज्या आहे त्यांना कळायला पाहिजे भूमिपुत्रांनी काय करायचं. मग बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये तर आता दोष तर आपण कोणाला देऊ असा विषय आहे ना नेमकी. कारण की आपण आता बघू राहिलो तर आपले लोक तर मागं पडलेलेच आहे जवळपास. आपण नाही म्हणत नाही, कामधंद्यांमध्ये तर मागच पडलेले आपल्या लोकांना, कारण की चान्सच भेटत नाही. व्यसनी तर वाढत चालली ना. आता समजा आर्थिक परिस्थिती टेन्शनमुळेच ते वाढत चाललेलं आहे. कारण की लोक आता टेन्शन घ्यायला लागले जास्त करून. आपलेच लोक जे आहे इथले मराठी लोक ते टेन्शन घ्यायला लागलेले का आता पुढचा धंदा आपण कसा चालवायचा. ज्याचा धंदा चालू आहे तो ठीक आहे, पण ज्याचा धंदा नवीनच आहे त्यांनी काय करायला पाहिजे याच्यावरती तर विचार करायला पाहिजे. जो नोकरीला नाही आहे किंवा काही नाही आहे त्याचा तर विचार केलाच पाहिजे ना. आता तुम्हाला सांगतो, युरोपमध्ये ही रिअलिटी फॅक्ट आहे बरं का, आपल्यापेक्षा ते 50-60 वर्षांनी पुढे येते लोक. बरोबर. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, इटलीमध्ये, म्हणजे युरोपच्या जेवढ्या कंट्री असेल, जर्मनी वगैरे सगळे ते द्या सोडून, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासुद्धा या ठिकाणी सिस्टम काय आहे, भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य आहे. बरोबर. पहिल्यांदा व्हॅकन्सी असं तर ते जर तिथले स्थानिक जर नाही आले तर त्यांचं जे युरोपीय कंट्रीचं कोणतं पण युरोपीय जे युनियन आहे अगोदर युरोपीय लोकांना प्राधान्य आहे. आणि जर नाही नसले मग आपल्यासारख्या लोकांना तिथं प्राधान्य आहे. बरोबर आहे की नाही? आता मध्यंतरी अमेरिकेचा मुद्दा किती गाजला होता, किती भारतीयांना बाहेर आपल्याला इकडं यावं लागलं होतं. हो बरोबर आहे ना. सरकारने काहीतरी तसं करायला पाहिजे. कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे अगोदर. त्याच्यावरती डायरेक्ट केंद्र सरकारनेच लक्ष घातलं पाहिजे. नाही आपलं स्टेट लेवल आहे ना, स्टेट लेवलचं आपण पाहू ना. स्टेट लेवलला आहे मान्य आहे, पण मग केंद्र सरकारने जर का व्यवस्थित लक्ष घातलं लक्ष दिलं. हा राज्याचा विषय राहतो ना. आपण मग राज्याचा विषय मग आता की शेवटी राज्य मुख्यमंत्री कोणाकडे जातो. नाही काही तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता बघा एखादी गोष्ट करी असं ग्रामपंचायत अगोदर निर्णय घेईल ना, बरोबर की नाही? का ते पंचायत समिती थोडी निर्णय घेणार आहे. ते बरोबर आहे, पण मग आता अगोदर ठराव यांचा घ्यावं लागेल ना. हां, आता मुख्यमंत्री जे म्हणतील त्याच्यावरतीच राहतं ना शेवटी आपण म्हणतो. हां बरोबर आहे. काय वाटतं एकंदरीत चित्र काय वाटतं तुम्हाला निवडणुकीचं? निवडणुकीचं चित्र असंच आहे का नाशिकची हवा कोणत्या दिशेने जाईल असं वाटतं? आता राज ठाकरे उद्धव सेना किंवा मग काँग्रेस म्हणा किंवा मग आता भाजप शिंदे समजा अजितदादा आहे. आता ते नाशिकचं टोटली नाशिकचं महायुतीकडेच होईल. महायुतीच होणार आहे शेवटी. आता दुसरं कोणीच नाही तर महायुतीच. दुसरं काय दादा 2 मिनटं. आपण निवडणुकीचे काही जास्त काही घेणार नाही, परंतु आपले एक महत्त्वाचे विषय तुम्हाला त्याच्यावर काय वाटतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस राज ठाकरेंना खूप सपोर्ट भेटला होता. आता कसं आहे, कोणती पण एखादी जर चांगली गोष्ट करतो ना त्याच्यात त्याचे दुष्परिणाम होणारच. बरोबर आहे की नाही? त्यावेळेस राज ठाकरेंना खूप ट्रोल करण्यात आलं मेन म्हणजे. परंतु त्यावेळेस निवडणुकीमध्ये खूप हा मुद्दा राज ठाकरेंचा लोकांना आवडला आणि खूपच सपोर्ट पण त्यांना चांगला भेटला आणि सीट चांगले निवडून आले. आता अतिक्रमण होतं आहे उद्योगधंद्यात. आपल्या लोकांना उद्योगधंद्या नाही किंवा आपल्याला डोके नाही असं काही नाही आहे, पण भांडवलशाही समोर लढणं हे एवढं सोपी गोष्ट नाही. आपल्या नाशिक मार्केटमध्ये सगळा सोडसोड राजस्थानींचा आहे.
हां, हे मराठ्यांचं राज्य आहे ना, बरोबर आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला नेमकं? आता कसं होतं आपले जे स्थानिक लोक आहेत यांनी कुठलंही मार्केट डेव्हलप करणं नाही, नाही, नाही. त्यांना इम्पॉसिबल आहे. ऐका ना, विषय आता जसं राज ठाकरेंनी हाकलून लावले ते आहे, बरोबर तशी यांची व्हायला पाहिजे एक दिवस, असं होतंय. हे बघा कसं होतं की सगळ्यात पहिली गोष्ट ह्या लोकांना आपलेच लोक काही आहेत का जे सपोर्ट करतात. बरोबर. आमचं दुकान आहे, आमच्या दुकानासमोर तू भाड्याने दे आणि रस्त्यावरती दुकान लाव, बरोबर. हे आपलेच लोक करत आहे, दुसरं कोणीच करत नाही आहे. मग त्याच्याने काय होतं, तो एक येतो, एकाचा दोन होतो, दोनाचे 10 होता. आज अख्खा मेन रोड त्या लोकांनी भरलेला आहे. बरोबर. अख्खं एका टॉपचं नाही तर 10 टॉपची दुकानं तिथं तयार झाली. त्याचे कपडे पण सुतीचे ना? सगळे अतिक्रमण त्यांनी केलं. मग आपले लोक करतील काय? मग याच्यावरती काय पर्याय निघाला? अतिक्रमण चालू झालं. अतिक्रमण चालू झालं. आपले गोरगरीब भाजीपाला लावणारे दुकानं, जे लोक काय तिथे लिंबाचं दुकान, कोणाचं छोटंसं भाजीपाल्याचं दुकान, कोणाची छोटी हातगाडी, हे त्या अतिक्रमणमध्ये सगळं उडतच गेलं ना. उरलं काय आपल्या लोकांसाठी? मग अशा पद्धतीने हे लोक कोण सपोर्टर आहे त्यांना? आपलेच लोक, दुकानदार. जे दुकानदार त्यांना बाहेर रस्त्यावरती जागा देतात. नाही, मुद्दा एकच आहे. अहो, यांचा जर एवढा अतिक्रमण जर उद्योगधंद्यात झाले तर आपल्या लोकांनी उद्योग, मग नोकऱ्या पण नाही, उद्योग पण नाही, मग करायचं काय? मग तोच तर फरक आहे ना. आता एका बाजूने अतिक्रमण पण होतं आहे, एका बाजूने सर्व जण विरोध पण करत आहे. पण नक्की चाललं काय? सपोर्ट नक्की हे बघा, अतिक्रमण केलं, त्यांची गाडी परत येते जाते, अतिक्रमण घेतं, परत थोड्या वेळानं एकदा गाडी येऊन गेली, अतिक्रमण निघालं, परत त्यांचं 10 मिनटात अतिक्रमण परत चालू. का? तर तिथलेच आपलेच लोक सपोर्ट करत आहेत त्यांना, बाहेरचं कोणीही सपोर्ट नाही करत, कारण दुकान तुमचं आहे ना. आता हे बघा, नाशिकमध्ये मोबाईलचं एवढं मोठं मार्केट आहे. बरोबर. कमीत कमी 5, 50, 100 गाड्या असतील तिथं. बरोबर. नाही, एकाच लाईनला मी तो म्हणतो 50 गाड्या असतील. हां, अशा भरपूर लाईन आहे. सगळे राजस्थानी होलसेलमध्ये. ते झालं तुमच्या कपड्याच्या याच्यामध्ये पण राजस्थानी. आता अण्णा लोक तर हॉटेलमध्ये आहेच, पण नाशिक, मुंबई, पुणे तर सोडा, आमच्या येवल्यात सुद्धा राजस्थानी मोबाईलमध्ये आहे. बरोबर. हां, हार्डवेअरमध्ये सुद्धा राजस्थानी. लय मोठं अतिक्रमण आहे त्यांचं. आता कसं आहे, वाढणार ह्या गोष्टी. मग आता मला एक ऐका मला मनीष मार्केट, तुम्ही जसं बोलले, मनीष मार्केट एक काळ होता, साधारण 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, तिथे एकही मला माहित दुकान आहे भाऊ, चालत- म्हणजे. तिथे दुकानच चालत नसायचे, पूर्ण स्टॉप होतं. परंतु जसे मोबाईल आले, या मोबाईलच्या लोकांनी काय केलं, मुंबईमधून होलसेलने आण, इथे मटेरियल वाढव. त्यांनी एकाचे 2, 2चे 4 त्यांचे भावंड बोलवत गेले आणि ते मार्केट त्यांनी तयार करत गेले. आणि मी तू म्हणतो आणि असं नाही की सगळे आपल्याच लोकांनी सपोर्ट, म्हणजे त्यांनी ते तयार केलं तिथे मार्केट. तिकडे आहे ना तुम्ही. सगळे आपले लोक नव्हते जे मार्केट तयार करत होते, किंवा त्यांचे लोक नव्हते. त्यांनी काय केलं की बरोबर प्लॅन केला. एक दुकान चालायला लागलं, दुसरं दुकान लागायला लागलं, तिसरं दुकान चालायला लागलं. मग त्यांनी त्यांचे हळूहळू भाऊबंद आणत गेले. परंतु त्याच्यातून काय झालं की जे आपले लोक थोडेफार होते हे मागं पडत गेले. नाही, मागं आपल्या पडलं म्हणजे लोकांनी- त्यांची आणि पूर्ण आपल्या चेन असते ना. आणि आपल्या माणसाने काय केलं, आपल्या माणसाने महत्त्वाची गोष्ट एक केली, कारण मी शिकलो पण माझ्या भावाला शिकवायचं नाही आहे. मला, मी शिकलो, माझ्या भावाला शिकवायचं नाही, माझ्या काकाला शिकवायचं नाही. याच्यामुळे काय होत गेलं की आपले लोक मागं पडत गेले आणि ते त्यांचे भाऊ आणून शिकून त्यांना ते पुढे सरकवत होते. हो, पण हे आपण बोलतो तेवढं सोपं नाही. हे विचार करा तुम्ही, हा रिअल फॅक्ट. मी मुंबईचा कानाकोपरा फिरलो. बरोबर. मुंबईत मी फिरायचो, पण मी कुठं फिरायचो? मुंबई सेंट्रल, मनीष मार्केट, सहारा मार्केट. पण मी निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई सेंट्रलपासून तर बोरिवलीमध्ये गेलो, विरारमध्ये गेलो, कांदिवलीमध्ये गेलो, गोरेगावमध्ये गेलो. अहो, सगळा त्यांचा सुळसुळाट आहे नुसता राजस्थानी व्यापाऱ्यांचा. आता तर द्या सोडून, त्यांनी जमिनीसुद्धा तिथं सगळे ते झाले. आणि मराठी माणूस आहे ना, मुंबई सेंट्रलमध्ये पण नाही राहिला, मुंबईमध्ये नाही राहिला, अत्यल्प झाला. तो मराठी माणूस कुठं चालला माहिती का? ठाणे, कल्याण, इकडं तुमचं अमर काय कोणतं आसनगाव, बिसनगाव, अंबरनाथ, कसारा, इकडं मराठी माणूस चालला. म्हणजे हे बघा, आज हे असं आहे, बरोबर. उद्याचं भविष्य ही रिअल फॅक्ट आहे. हा, आपल्या याच्यावर विचारच करायला पाहिजे. याच्यात सांगू का तुम्हाला, आपल्या मराठी माणसाला काम करण्याची तयारी नाहीये, किंवा स्वतःचा आपण एक सगळे एका माळेची म्हण नाही नाही ना. ना, पण काही लोक सक्सेसफुल आहे ना. नाही असं कसं म्हणते तुम्ही? आता दारू सगळेच पिता का? नाही. दारू सगळेच पिता? नाही, सगळे नाही. बरं, उद्योग कोणीच करत नाही का? चहाच्या टपऱ्यावाले किती सक्सेसफुल मराठी लोक दाखवू तुम्हाला, आहे. वडापाववाले किती टक्के लोक दाखवू तुम्हाला, किंवा हॉटेलमध्ये किती लोक दाखवू तुम्हाला, हार्डवेअरमध्ये किती सक्सेस दाखवू तुम्हाला. आहे. आता आमचाच नांदुर्डीचा निकम पिंपळगाव बसो मध्ये
पुरी लाईन आहे कोणाची, राजस्थानी लोकांची तिथं, आणि तो एकमेव सगळ्यांना पूर्ण उरतो. त्याच्या दुकानातून माल घेतो माणूस का, त्याची रेट राहते व्यवस्थित. बरोबर आहे. रिअल फॅक्ट आहे ना. मग आपल्या माणसाला आपण नाव कसं ठेवलं पाहिजे. 4-2 हे बघा, सगळ्यांनाच नसतं माइंड. हे बघा, आता शेवटी किती काही झालं तर आपल्या माणसाने दुकान टाकल्यानंतर आपण प्रयत्न करतो की त्याच्या दुकानावर जायचं, त्याच्या दुकानावरून खरेदी करायची, त्याच्या दुकानावरती हे करायचं. चला आपण हा मराठी माणूस आहे, हा राजस्थानी माणूस नाही आहे म्हणून आपण याच्याकडून जाणार आहे, ते खरेदी करणार आहे. प्रयत्न तर हा असणार, परंतु त्याच्या कॉस्टिंग, त्याचा रेट, माणूस इथे फरक बदल पडतो. तिथं फरक का पडतो. आता मी पण उद्योग करतो, मी पण उद्योग केलेला आहे. आता यांचं जर रिटेल जर दुकान असलं तर यांचे मामाचा पोरगा, मामाचा मामा, तिथं तो होलसेल राहील. फरक पडतो. मग काय राहील, तुम्हाला रेट वेगळे आणि मला रेट वेगळे. तोच फरक पडतो. त्यापेक्षा हे इथं पाहिजेच नाही. महत्वाचा विषय हे इथं पाहिजेच नाही. आता कसं झालं, हे इथं पाहिजेच नाही. राज ठाकरेंनी जसा ऐका लिहून ठेवलेलं नाही. बाबासाहेबांनी जी घटना लिहून केलेली इथं मराठ्या, इथं छत्रपतीचा हा महाराष्ट्र आहे, ही मराठ्यांची भूमी, इथं मराठ्यांचंच चालणार. त्यांनी असं नव्हतं करायला हवं की बा ठीक आहे, इकडचा माणूस इकडे, इकडचा माणूस इकडे. ज्यावेळेस लॉक असता, जसं पक्षचे रात्रीतून तुम्ही पक्ष बदलता, तुम्ही पार काही करता, तुम्हाला सगळं माफ. तुम्हाला सगळं तुम्ही नावं पण घेत्या, तुम्ही चिन्ह पण घेत्या, ते पण तुम्हाला माफ नाही. त्याच्यात आपल्याला जास्त संकल्पना नाही. मग मराठी भूमिपुत्रांनी करायचं काय, मराठ्या भूमिपुत्रांनी करायचं काय. मग सगळे उत्तर भारतीय आता राजकारणाविषयी आपल्याला जर काय कसं ढ माहीत नाही. एक वेळ शिक्षण आपलं झालेलं आहे, थोडंफार आहे, परंतु राजकारणाचं शिक्षण झालेलं नाही. त्यामुळे आपण त्याच्यात काही माझी आयडियाच नाही तर काय त्यात बोलायचं. बघा, हा मोठा प्रश्न. राज ठाकरेंनी जशी योजना राबवली होती ना, 2000 किती, आता एक्झॅक्ट मला साल लक्षात नाही, अशी योजना राबवलीच पाहिजे. यांना येऊन हाकलूनच लावलं पाहिजे, नाही तर हे तुमच्या मुंडक्यावर बसणार बोकंडी तुमच्या. हे रिएलिटी खरं आहे म्हणजे. एक कमीत कमी ना प्रत्येकाला एक कालावधी दिला पाहिजे की तू ह्या राज्यामध्ये ह्या वर्षापर्यंत इतके कालावधी राहायला गेल्यानंतर तू तिथे प्रॉपर्टी करू शकतो, हे करू शकतो. काय होतं, हे फक्त राज्य डेव्हलप होण्यासाठी तू इकडचा इकडे राज्यात, ह्या राज्याकडचा त्या राज्यात जातो. तुम्हाला सांगतो, कर्म स्वतः वाढवत राहतो. तुम्हाला सांगतो, त्या कांदिवलीत मी गेलो ना, मला असं वाटतं मी गुजरातला आलो का काय. सगळे तेच हो, त्यांचे काय ते फार्म हाऊस सारखेच ते घरं, काय ते कांदिवलीमध्ये काय गुजरातला आलो असं वाटलं. कांदिवली झालं तुमचं ते विरार, आणि आज मी तिथून येऊ राहिलो, विरार, वसई, सगळे तेच. धंद्यावाले सुद्धा मराठी एक तोंड नाही. ती बिचारी फक्त मला तिथं एक आहे ना घरगुती राईस प्लेटवाली दिसली बो तिथं, एक आपली मराठी बाई, बोलून समाधान वाटलं, मराठी बोलली बा ती. बाकी जनरल स्टोअर त्यांचं, किराणा त्यांचं, नाही इकडे बाहेर मोठमोठी दुकान त्यांचं. मराठी माणूस कोणच नाही. दुकान सुद्धा त्यांचंच आहे आताच्या कंडिशनला. तिथे साम्राज्य ते डायरेक्ट कुठलाही कॉलेज, हे साम्राज्य वाढवायला चालले. तोच विषय. तुम्ही कॉलेज, त्यांना त्यांचे राज्य आहे ना हो, त्यांना त्यांचे राज्य नाही का. त्यांचेच लोक, झेरॉक्सचं दुकान सुद्धा ही त्यांच्याच लोकांचं. त्यांना त्यांचे राज्य नाही का. तिकडे त्यांच्या राज्यात धंदे केले पाहिजे ना. इथं अतिक्रमण केलं नाही पाहिजे. अतिक्रमण करून ते तिकडे त्यांचं साम्राज्य वाढवता ना, इकडं पैसा घेता आणि तिकडे जाता, आणि इकडचा भाव तिकडे स्वस्तामध्ये मिळतो म्हणून तिथं मोठमोठ्या प्रॉपर्टीज तयार करता. त्याच्यामुळे त्यांचं काय इथं तर होतच होतं, तिकडे बंगले बांधले जातात, मोठे मोठे प्लॉट घेतल्या जातात. हा तो फरक आहे ना. आणि नाही, इकडे भाड्याने नाही राहते, इकडे भाड्याने नाही राहते ते, इकडून इथून नाही. इथं फक्त सुरुवातीला भाड्याने राहतात नावाला. त्यांचं दुकान भाड्याचं नसतं, आपलं घर सुरुवातीला राहत असेल भाडं, फक्त नावाला आहे. ते फक्त भाडं हे फक्त नावाला आहे, पण ते एकदम सेटलमेंट करून आलेले इथे लोक असतात. ते नक्की काय करतात आणि काय नाही. थोडक्यात आवरू 2 मिनिटं दादा. हा विषय आपण बोलतोय ना, हा गंभीर विषय, हा काय सोपा विषय नाही. आता त्या विषयापासून मी एक वेळेस लांब आहे, पण तुम्ही नाशिकमध्ये राहता. किती राजस्थानींचा सुळसुळाट आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. हे जसे इंग्रज व्यापाराला आले आणि राजकर्ते झाले, तसे तुमचे हाल होणार आहे भविष्यात. उद्या पुढच्या पिढीचं काय आहे. नोकऱ्या प्रत्येकाला नाही, उद्योगधंद्यात तुम्हाला तर राहावंच लागणार आहे. उद्योगधंद्यात काय कोणाला येतच नाही असं काही नाही. बरोबर आहे, तुम्ही जे बोलता एकदम व्यवस्थित आहे. माननीय श्री राजसाहेब ठाकरेंनी जी संकल्पना मांडली ना, त्याच्यामध्ये मी खूप सहमत आहे. म्हणजे जे आमचे मित्र पण सहमत आहे. पण मग त्यांनी संकल्पना जी मांडली ना, ती UP बिहारांसोबत मांडली होती. बरोबर, जे आपण त्यांना UP बिहारी म्हणतो, तशीच ती संकल्पना तुम्ही यांच्यासोबत राबवली ना, तर 100% सक्सेस होईल ती.
बरोबर आहे ना. होईलच. आणि मी खरंच बाळासाहेबांचे खूप आभार मानतो की त्यांनी उठाव लुंगीन बजाव फुगी ते साऊथ अण्णांच्या विरोधात केलं होतं. रिअलिटी म्हणजे त्यावेळेस त्यांना स्कोप कोण भेटलं होतं. नाही ना, आपल्या भूमिपुत्राचा आपणच विचार केला पाहिजे ना. उद्या काय आहे? उद्याचं भविष्य काय आहे? हां, इथं राजस्थान आणि गुजरात होऊन जाईल महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात मराठी राहणार नाही मग. हां हो, तुम्ही आज नाशिकमध्ये बघितले ना तर आमच्या दही पुलापासून हां ते आमच्या मेन रोडपर्यंत अशोक स्तंभापर्यंत कॉलेज रोड त्यांचेच दुकानं आहे. आणि त्याच्यामध्ये आपलेच मराठी लोक आहे का जे त्यांना ते घालता का, कारण दुकान तुमचं त्याला चाललं, पैसा भेटत असेल ती घालणारच. पण चुकी आपल्या मराठी माणसाची त्याच्यामध्ये ना. त्यांना आपण वाद नाही करत मराठी यांना राज ठाकरे सारखा माणूस पाहिजे. कारण की ना, तुमचं आमचं काम नाही हे. नाही 100%. आपण एक कॉमन मॅन आहे. कॉमन मॅन आहे, तुमचं आमचं कामच नाही. आपण कॉमन मॅन एकदम. हे त्यांनी संकल्पना जी ती मांडली होती युपी बिहारसोबत, ही त्यांनी अशी मांडली पाहिजे एकदम. बरोबर आहे. त्याला आम्ही सहमत आहे. नाही, आणि त्यावेळेस राज ठाकरेंना आशा भोसले, नाना पाटेकरने विरोध केला. मग नाना पाटेकरला किंवा आशा भोसले आपल्यासारखे लोक का दिसत नाही? मग हा पण एक विषय ना. शेवटी ते उच्च स्तरावरची लोक आहे सरची, त्यांच्या इथपर्यंत आपलं योग्य नाही आहे. आपण एक कॉमन मॅन सारखं आपण जीवन जगतो. नाही, पण नाशिकमधली एकंदरीत परिस्थिती जर वर्णन करायचं जर ठरलं तर काय काय परिस्थिती राजस्थानीची किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये त्यांचे उद्योगधंदे म्हटले ना कुठे सरची, कुठे कसे कसे? दही पुलापासून आपल्या हां ते पर आपल्या अशोक स्तंभापर्यंत त्यांचे काही झेरॉक्सचे दुकान आहे, कपड्यांचे दुकान आहे, जे टॉपचे दुकान, मोबाईलचे दुकान आहे, हां असे त्यांचे भरपूर ठिकाणी दुकान आहे त्यांचे. हां आणि शिवाय आता अशोक स्तंभावरती खाली 2-3 ठिकाणी भाड्याने पण ते राहतात. हां त्यांचे भरपूर दुकान आहे इथे. हां. एकाचं झालं की दुसरा भाऊ. आणि मोबाईलचं मार्केट केवढं आहे? मोबाईलचं मार्केट MG रोडला खूप मोठं मार्केट आहे. किती 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 विस्तार असेल? किती गाड्या असतील? जवळपास 100-150 गाड्या असेल ते. आता एक नवीन आला अजून एक ते फ्रंटला या ना. अजून एक शब्द बरं. अजून एक अशोक स्तंभावर एक मोठी बिल्डिंग झाली 5-7 मजली. त्याच्यामध्ये त्यांचा जवळपास पूर्ण फ्लोअर त्यांचा आहे. अच्छा. आता इथे आम्ही राहतो, आम्हाला माहिती आहे जी गोष्ट. पण शेवटी आपण काय करणार त्या ते गोष्टी. तर जाऊ द्या. अजून एक सांगतो तुम्हाला. कंस्ट्रक्शन लाईन मध्ये ना सगळे गुजरातचे आले इथं. गुजरातचे, हो माहिती, गुजरातच्या गुजरातचे आलेले. डायरेक्ट गुजरातचे आले मेन म्हणजे. हां? पटेल लोक आहे, पटेल लोक आहे का नाही? पटेल लोक आहे. पण मग शेवटी काय असतं, प्रत्येक माणसाला आपल्या राज्यघटनेत दिला अधिकार आहे कमवायचा. अधिकाराचा विषय नाही, पण अहो ते आपल्या स्थानिकांचं व्हायचं काय मग? ठीक आहे ना. स्थानिकांनी काय करायचं? स्थानिकांचाच प्रॉब्लेम तोच आहे ना. मग ते आपण कॉमन मॅन सारखं जीवन जगतो ना, ते आपल्या भागात जो कोणी वर्चस्व करणारा नेता असेल ना, त्यांनी ती गोष्ट केली पाहिजे. त्यांना राज ठाकरे सारखाच माणूस व्हायला पाहिजे बस. नाही, राज ठाकरे सारखा माणूस व्हायलाच पाहिजे. पण ते कधी, जेव्हा काही गोष्टी वेळ असतील, आता त्यांची सत्ता नाही त्यांची, तर ते काहीच करू शकत नाही. तेव्हा कुठं सत्ता होती हो? पण तरी केलं ना. तुमचे टोल नाके बंद तेव्हा तर सत्ता नव्हती त्यांची. नव्हती ना. लातो के भूत बातों से नहीं मानते, काय म्हणतात? नाही, बातों के भूत लातों से नहीं मानते. त्यांच्यासारखा माणूस पाहिजे ना. पण मराठी माणसासाठी लढणारा तो एकच माणूस आहे. बरं, आता शेवटचे 2 शब्द तुम्ही सांगा ना. आता थांबू आपण. 2 शब्द तुम्हाला कोणाला बोला बोला, सगळेच बोलतील आता. ठीक आहे, बोला. हां, आता काय बोलायचं? हा, बोला ना. तुमच्या पद्धतीने तुम्हाला ह्या विषयावर नेमकं काय मत येतं? आता मला तर असंच वाटतं का मराठी माणसाला थोडंसं प्रोग्रेस करायला पाहिजे. जिथं जिथं ज्या ज्या जागेवरती किंवा मराठी लोकांनीच जागा दिलेल्या काही लोकांना, त्या जागा त्याला एकच पर्याय, राज ठाकरे पशी घराणं मांडे. दुसरा पर्यायच नाही त्याला. नाही, बरोबर आहे तुमचं कारण म्हणणं. की असे काय वाटतं तुम्हाला? राज ठाकरेंसोबत गारांना मांडणं म्हणजे तिथपर्यंत जाणं म्हणजे खूप मोठा विषय आहे. नाही, आता मीडियाच्या माध्यमातून ही चर्चा होणारच आहे ना, लोकांपर्यंत जाणारच आहे. जाणारच आहे. पण या गोष्टी घडल्या पाहिजे भविष्यामध्ये, किंवा आत्तापर्यंत तरी घडल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांना आहे ना, भरघोस त्यांनी विजय केला ना, तेव्हा त्या गोष्टी होतील. बरोबर आहे. आपण त्यांना बळ दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण बळ दिलं पाहिजे. त्यांचे नगरसेवक आले तर ते काहीतरी करतील. त्यांचे काही म्हणजे त्यांना सपोर्ट भेटत त्या गोष्टीमध्ये. बरोबर. काय वाटतं? बरोबर आहे, बरोबर आहे. चला, तुमचा खूप खूप धन्यवाद आहे. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल. ठीक आहे.